नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे अकोला तालुक्यातील वाकी या फाट्यावर. तर मित्रांनो, वाकी गाव भरपूर खाली आहे, तर आपण वाकी फाट्यावर येऊन उतरलो आहे. तर मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत वाकी बंगला, म्हणजे इंग्रजांच्या काळात बांधलेला लय जुना, पुराणा फार लय जुना बंगला, तो पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण बंगला बघून घेऊ. तर मित्रांनो, हा रोड दिसतोय ना, हा रोड हा कोलार घोटी रोड आहे. हा राजूरवरून घोटी इगतपुरी तिकडं जातोय हा रोड. तर आपण आहे ना इकडं वाकी फाट्यावर उतरलो होतो आणि इथंच आहे इंग्रजकालीन बंगला. तर चला मित्रांनो, हा गेट दिसतोय ना, ह्या गेटच्या आतमध्ये जायचं आहे, तिकडे वाकी बंगला. तर मित्रांनो, हा समोर दिसतोय ना, हाच इंग्रजकालीन बंगले. तर चला मित्रांनो, आपण आहे ना डायरेक्ट इंग्रजकालीन बंगल्याजवळ जाऊ आणि कसं आहे बंगला तो बघू, चला. तर हे पहा मित्रांनो, आपण आहे ना आता ना डायरेक्ट इंग्रजकालीन बंगल्याजवळ आलो आहे. तर आपण आहे ना तिथं जाऊन बघणार आहे काय काय आहे इंग्रज बंगल्यामध्ये. तर मित्रांनो, हा बंगला आहे ना, हा बंगला आहे ना तोडीव दगडी आणि चुन्यामध्ये बांधलेलं आहे मित्रांनो. तर तुम्हाला मी दाखवतो इकडं जवळून. हे पहा कशा तोडीव दगडी आहे ते, आणि हा एकदम चुन्यामध्ये बांधलेला बंगले. तर ह्या बंगल्याला ना 100 वर्षाच्या पुढं होऊन गेला असेल. तर मित्रांनो, हा इंग्रजांच्या म्हणजे इंग्रजांनी बांधलेला बंगले हा वाकी या गावात, इकडं वाकी फाटीवर. तर याच्यावरती आहेत ना, ह्या पहा इथं तुम्हाला दाखवतो, वर पत्रे आणि पत्र्याच्या वरती कौलं आहे. ते कौलं ह्या बा, कौलं आता ह्या बा दिसतात का, कौलं आहेत ना. तर हा असा प्रकारे बंगला बांधलेला, म्हणजे पत्र्याच्यावर कौला टाकेला ते. आणि ह्या पहा तुम्हाला सगळ्या बाजू दाखवतो, पहा कसं आहे तोडीव दगडीमध्ये बांधलेला आहे इंग्रजाच्या काळात बांधलेला बंगला. तर ह्या बंगल्याचा उपयोग ते लोक भंडारदरा धरण चालू होतं ना, त्यावेळेस इथं येऊन राहायचे. तर मित्रांनो, भंडारदरा धरण चालू असेल ना, त्यावेळेस आहे ना ते इंग्रज लोक ह्या बंगल्यात राहत असतील. असं चला मित्रांनो, आपण आहे ना इकडली बाजू बघून घेऊ. तर ही पहा मित्रांनो, या बाजूला हे खांब आहेत ना, हे लोखंडी खांब आहेत. हे म्हणजे ते जुनं आता टाकेले. चला मित्रांनो, आपण आहे ना चौकटी खिडक्या आणि मग त्या बाजूला जायचे, तिथली पण बाजू बघू कशी आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, ह्या चौकटी आहेत ना, ह्या चौकटी, हे दरवाजे हे इंग्रजांच्या काळामधलंच आहे ते काही आता टाकेल नाही मित्रांनो. तर बघू शकता. आणि ह्या खिडक्या अशा प्रकारे खिडक्या ते. चला तर मग आपण ही बाजू बघू. तर मित्रांनो, इथं बाबा आहे ते वाके बंगल्यावर, ते इथंच कामाला येते. तर आपण आहे ना त्यांनाच माहिती विचारू, चला. बाबा राम राम. राम राम. मग बाबा, तुम्ही इथं दुट्टेले आहेत का? हो, कामाला येईल. हा का, बरंच वर्ष झालं असतील मग तुम्हाला इथं? मला 30-35 वर्ष झाले. राजूरला होतो, आता आलो 4 वर्ष झाली इथं. हा ना. तर बाबा, आम्ही इथं व्हिडिओ बनवाय आलो होतो, तर आम्हाला थोडी माहिती द्या. बोला. तर हे खांब कधी टाकेले तो? हे खांब आता नंतरची आहे ती, हां पण हे जुनं जे लाकूड आहे वरचं, हां हे ब्रिटिश काळातले. हां ना. आणि ह्या चौकटी चौकटी, हे भिंत आहे, पूर्ण बांधकाम जुनं आहे. हां ना. आणि ही फरशी आताच टाकेल ना? नवीन टाकलेली आहे नंतर. पूर्वी ते दगडी फरशी होती. हां का. आणि खिडक्या हे खिडक्या जुन्याच आहेत त्या ब्रिटिश काळातल्या. 1926चं बांधकाम आहे असे लोक सांगतात बुवा पूर्वीचे. हां. भंडारदरा धरण झालं त्यावेळेस बांधलेले हे सगळे. भंडार धरण बांधला तवाच आहे ना? तेव्हा बांधलेलं बंगले या ब्रिटिश काळामध्ये. हां का. धरणाच्या वेळेस ते लोक त्यावेळेस घोड्यावर टांग्यावर येत होते, त्यावेळेस त्यांनी त्यांच्या राहण्यासाठी ती व्यवस्था केलेली होती. हां. डॅम बांधला, डॅमचे कामं बघायला इकडे तिकडे जाऊन ते मुक्काम करत होते पूर्वी. आणि बाबा, भंडारदऱ्याचं नाव काय होतं पहिलं? विल्सन डॅम. विल्सन डॅम नाही का? त्याच्यानंतर आता नामकरण झालं, त्याच्या बाहेर नामकरण केलं. आता काय ठेवलं? राघोजी भांगरे. राघोजी भांगरे डॅम असं नाव ठेवलंय का? नामकरण केलं. गव्हर्नमेंटचं गेस्ट हाऊस आहे. हां. आणि गेस्ट हाऊस हे लोक बाहेरचे जे पर्यटक यायचे ते नेहमी इथं मुक्काम करायचे.
मुक्काम करून आणि मग त्यांचे ते पूर्ण परिसर बघून आणि मग त्यांच्या प्रवासाला निघून जायचे. बांधकाम हे जुने गेस्ट हाऊस आहे. पूर्वी गेस्ट हाऊस नव्हते ह्या काळामध्ये, त्या काळामध्ये इथं, पण ते गव्हर्नमेंटचेच होते पूर्वी जे आहे, जे जुने एवढे भिंती 3-3 फुटाच्या भिंती आहेत त्या बंगल्यांच्या पूर्वी जुन्या. हा म्हणजे जुन्यामध्ये बांधकाम झालेले म्हणजे भरपूर रुंद आहे. रुंद म्हणजे 3 फुटापेक्षा जास्त आहे म्हणजे हा. हे पूर्वी जे जुन्यामध्ये बांधकाम झालंय एकदम पक्का बांधकाम आहे. आता होणे नाही ते, आताच्या लगेच बांधकाम पडून जाते. आत्ताची घर आहेत ना 10-20 वर्षामध्ये पडत होते. आता पडत याला 100 वर्ष होऊन गेलं तरी अजूनही 100 वर्षही पडू शकत नाही. हा एकदम भारी आहे. पक्कं आहे ते. मित्रांनो बाबाले आपण विचारलं, त्याने आपल्याला दरवाजा एक उघडून दाखवला. चला आपण आतमध्ये जाऊन बघू काय काय आहे. तर पहा मित्रांनो, आतमध्ये एकदम मस्त. हे पहा किती कलर बिलर म्हणजे ते आताच करेले आणि वरती सिलिंग करेले, ते आपल्याला ते काय बघायला भेटत नाही. आणि त्या बघा ह्या भीती आहेत ना, डायरेक्ट 3 फुटाच्या भीती आहेत या, इतक्या जाड. त्यामुळं हा बंगला अजून टिकेले. तर मित्रांनो हा एवढा मोठा हा हॉल आहे आणि इकडे आहे ना, इकडं बेडरूम आहे. तर त्यांचं इकडं राहायचं जेवणाचं खावण्याचं या बंगल्यात होत असेल. हे झोपायची जागा होती, इकडं झोपायचे, जेवणाचं हॉल. इकडं जेवणाचा हॉल होता. तर मित्रांनो आम्ही वाके बंगल्याची माहिती काढण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी आलो होतो. तर बाबाने आम्हाला इथं उचकून पण दाखवलं आणि चांगली माहिती दिली. बाबा तुमचं नाव काय? काळू पट्टेकर. तर बाबांचं नाव आहे काळू पटेकर. तर बाबाने आम्हाला चांगली माहिती दिल्याबद्दल बाबा तुमचं धन्यवाद. तर मित्रांनो कसा वाटला इंग्रजकालीन बंगल्याचा व्हिडिओ? जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, एक कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला धन्यवाद.